लोकसभा निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीने काल पुन्हा 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। यामध्ये हिंगोली लोकसभेसाठी डॉक्टर बी.डी. चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर हिंगोलीमध्ये आता महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशी तिरंगी लढत होती आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। आपण तो पाहूयात। वंचित बहुजन आघाडीची काल 11 जणांची यादी जाहीर झाली। त्यामध्ये हिंगोली लोकसभेसाठी डॉक्टर बी.डी. चव्हाण यांना उमेदवारी मिळालेली। आपल्यासोबत स्वतः बी.डी. चव्हाण जे आहेत, आता मला सांगा, आपल्याला उमेदवारी मिळालेली पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? पहिले तर संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम दीनदलित शोषित गरीब समाजाच्या वतीनं, बंजारा बहुजन ओबीसी समाजाच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब जे आंबेडकर साहेबांचं मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांचे ऋण व्यक्त करतो। आणि कारण त्यांनी माझ्यासारख्या एका गरीब घराण्यातल्या तांड्यातल्या पोराला या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याबाबत श्रद्धेय बाळासाहेबांचं मी ऋण व्यक्त करतो। नेमके निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे असणार आहेत? एकीकडे महाविकास आघाडी, महायुती आणि आता तुम्हाला उमेदवारी मिळेल, तिहेरी लढत होणार आहे, कसं बघता याकडे? आता आपला जर मतदारसंघ बघितला आपण, हिंगोली लोकसभा मतदारसंघ हे अतिशय दर्या डोंगराळ आणि अतिशय दुर्मिळ असा असलेला हा मतदारसंघ आहे। आपण बघितलं किनवट, माहूर जर तालुका बघितले तर ते अत्यंत डोंगराळ भाग आहे। तिथं पाण्याची व्यवस्था नाही, तिथं कुठलेही काही कारखाने नाही, त्या ठिकाणी MIDC नाहीत। सुशिक्षित बेरोजगारी इतकी वाढली आहे गावागावामध्ये की पोरांच्या हाताला काही काम नाही। तर कोणत्याही कारखान्याच्या या ठिकाणी या मतदारसंघामध्ये कुठेही कारखाने आपल्याला दिसत नाही। तर हे होते डॉक्टर बी.डी. चव्हाण। आता हिंगोलीमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आल्यामुळे आता हिंगोलीमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।